नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये डंका हरिनामाचा या नवीन चित्रपटाचा पहिला पोस्टर रिलीज झालेला आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आणि हा चित्रपट कधी रिलीज होणार आहे त्याबद्दल ही आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। युगे 28 विठेवर उभा वामांगी रखमाई दिसे दिव्य शोभा, अशा शब्दात संत नामदेव यांनी ज्याचे वर्णन केले आहे तो म्हणजे पंढरीचा विठुराया। दरवर्षी पहिल्या पावसासोबत वारकऱ्यांना पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीचे वेळ लागते। आजवर अनेक चित्रपटातून विठू माऊलीचे दर्शन तसे माऊली प्रती असलेले श्रद्धाचे यथार्थ दर्शन करण्यात आलेले आहे। यंदाही टाळ मृदुंग आणि हरिनामाचा गजर करत डंका हरिनामाचा हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झालेले आहे। डंका हरिनामाचा या नवीन चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे। या पोस्टरवर एक विठुरायाची मूर्ती पाहायला मिळत आहे। या मूर्तीवर लाल रंगाचा कपडा गुंडाळलेला असून ती झाकलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहे। ही मूर्ती अशी का आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे। याचे गुपित येत्या 19 जुलैला उघडणार आहे। रुद्रा एंटरटेनमेंट स्टुडिओज आणि गंधराज स्टुडिओज प्रस्तुत डंका हरिनामाचा हा मराठी चित्रपट 19 जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटात सयाजी शिंदे, अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षय गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, कबीर सिंग, महेश जाधव अशा कलाकार दिसणार आहे। हा चित्रपट पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे। या चित्रपटाची निर्मिती रवींद्र फड हे करत आहे। ते स्वतः वारकरी संप्रदायातील असून विठ्ठलाच्या भक्तीपोटी त्यांनी हा चित्रपट विठुरायाला भक्तिभावाने समर्पित केलेला आहे। अमोल कागणे फिल्मास्टर स्टुडिओच्या वतीने या चित्रपटाचे वितरणाची जबाबदारी फिल्मास्टर या स्टुडिओज अमेय खोपकर, अमेय कागणे, प्रणित वायकर यांनी सांभाळलेली आहे। डंका हरिनामाचा चित्रपट मराठीत नव्हे तर हिंदी, तेलुगू, तामिळ आणि कन्नड भाषेतही प्रदर्शित होणार आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये डंका हरिनामाचा या नवीन चित्रपटाचा पहिला पोस्टर रिलीज झालेला आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आणि हा चित्रपट कधी रिलीज होणार आहे त्याबद्दल ही आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। युगे 28 विठेवर उभा वामांगी रखमाई दिसे दिव्य शोभा, अशा शब्दात संत नामदेव यांनी ज्याचे वर्णन केले आहे तो म्हणजे पंढरीचा विठुराया। दरवर्षी पहिल्या पावसासोबत वारकऱ्यांना पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीचे वेळ लागते। आजवर अनेक चित्रपटातून विठू माऊलीचे दर्शन तसे माऊली प्रती असलेले श्रद्धाचे यथार्थ दर्शन करण्यात आलेले आहे। यंदाही टाळ मृदुंग आणि हरिनामाचा गजर करत डंका हरिनामाचा हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झालेले आहे। डंका हरिनामाचा या नवीन चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे। या पोस्टरवर एक विठुरायाची मूर्ती पाहायला मिळत आहे। या मूर्तीवर लाल रंगाचा कपडा गुंडाळलेला असून ती झाकलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहे। ही मूर्ती अशी का आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे। याचे गुपित येत्या 19 जुलैला उघडणार आहे। रुद्रा एंटरटेनमेंट स्टुडिओज आणि गंधराज स्टुडिओज प्रस्तुत डंका हरिनामाचा हा मराठी चित्रपट 19 जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटात सयाजी शिंदे, अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षय गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, कबीर सिंग, महेश जाधव अशा कलाकार दिसणार आहे। हा चित्रपट पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे। या चित्रपटाची निर्मिती रवींद्र फड हे करत आहे। ते स्वतः वारकरी संप्रदायातील असून विठ्ठलाच्या भक्तीपोटी त्यांनी हा चित्रपट विठुरायाला भक्तिभावाने समर्पित केलेले आहे। अमोल कागणे फिल्मास्टर स्टुडिओच्या वतीने या चित्रपटाचे वितरणाची जबाबदारी
फिल्मास्टर या स्टुडिओज अमेय खोपकर, अमेय कागणे, प्रणित वायकर यांनी सांभाळलेली आहे. डंका हरी नामाचा चित्रपट मराठीत नव्हे तर हिंदी, तेलुगू, तामिळ आणि कन्नड भाषेतही प्रदर्शित होणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये डंका हरी नामाचा या नवीन चित्रपटाचा पहिला पोस्टर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आणि हा चित्रपट कधी रिलीज होणार आहे त्याबद्दलही आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. युगे 28 विठेवर उभा वामांगी रखमाई दिसे दिव्य शोभा, अशा शब्दात संत नामदेव यांनी ज्याचे वर्णन केले आहे तो म्हणजे पंढरीचा विठुराया. दरवर्षी पहिल्या पावसासोबत वारकऱ्यांना पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीचे वेळ लागते. आजवर अनेक चित्रपटातून विठू माऊलीचे दर्शन तसे माऊली प्रती असलेले श्रद्धाचे यथार्थ दर्शन करण्यात आलेले आहे. यंदाही टाळ, मृदुंग आणि हरिनामाचा गजर करत डंका हरिनामाचा हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झालेले आहे. डंका हरिनामाचा या नवीन चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या पोस्टरवर एक विठुरायाची मूर्ती पाहायला मिळत आहे. या मूर्तीवर लाल रंगाचा कपडा गुंडाळलेला असून ती झाकलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहे. ही मूर्ती अशी का आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. याचे गुपित येत्या 19 जुलैला उघडणार आहे. रुद्रा एंटरटेनमेंट स्टुडिओज आणि गणराज स्टुडिओज प्रस्तुत डंका हरिनामाचा हा मराठी चित्रपट 19 जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सयाजी शिंदे, अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षया गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, कबीर सिंग, महेश जाधव अशा कलाकार दिसणार आहे. हा चित्रपट पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे. या चित्रपटाची निर्मिती रवींद्र फड हे करत आहे. ते स्वतः वारकरी संप्रदायातील असून विठ्ठलाच्या भक्तीपोटी त्यांनी हा चित्रपट विठुरायाला भक्तिभावाने समर्पित केलेला आहे. अमोल कागणे फिल्मास्टर स्टुडिओच्या वतीने या चित्रपटाचे वितरणाची जबाबदारी फिल्मास्टर या स्टुडिओज अमेय खोपकर, अमेय कागणे, प्रणित वायकर यांनी सांभाळलेली आहे. डंका हरिनामाचा चित्रपट मराठीत नव्हे तर हिंदी, तेलुगू, तामिळ आणि कन्नड भाषेतही प्रदर्शित होणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये डंका हरिनामाचा या नवीन चित्रपटाचा पहिला पोस्टर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आणि हा चित्रपट कधी रिलीज होणार आहे त्याबद्दलही आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. युगे 28 विठेवर उभा वामांगी रखमाई दिसे दिव्य शोभा, अशा शब्दात संत नामदेव यांनी ज्याचे वर्णन केले आहे तो म्हणजे पंढरीचा विठुराया. दरवर्षी पहिल्या पावसासोबत वारकऱ्यांना पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीचे वेळ लागते. आजवर अनेक चित्रपटातून विठू माऊलीचे दर्शन तसे माऊली प्रती असलेले श्रद्धाचे यथार्थ दर्शन करण्यात आलेले आहे. यंदाही टाळ, मृदुंग आणि हरिनामाचा गजर करत डंका हरिनामाचा हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झालेले आहे. डंका हरिनामाचा या नवीन चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या पोस्टरवर एक विठुरायाची मूर्ती पाहायला मिळत आहे. या मूर्तीवर लाल रंगाचा कपडा गुंडाळलेला असून ती झाकलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहे. ही मूर्ती अशी का आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. याचे गुपित येत्या 19 जुलैला उघडणार आहे. रुद्रा एंटरटेनमेंट स्टुडिओज आणि गणराज स्टुडिओज प्रस्तुत डंका हरिनामाचा हा मराठी चित्रपट 19 जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सयाजी शिंदे, अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षया गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, कबीर सिंग, महेश जाधव अशा कलाकार
दिसणार आहे। हा चित्रपट पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे। या चित्रपटाची निर्मिती रवींद्र फड हे करत आहे। ते स्वतः वारकरी संप्रदायातील असून विठ्ठलाच्या भक्तीपोटी त्यांनी हा चित्रपट विठुरायाला भक्तिभावाने समर्पित केलेला आहे। अमोल कागणे फिल्मास्टर स्टुडिओच्या वतीने या चित्रपटाचे वितरणाची जबाबदारी फिल्मास्टर या स्टुडिओज अमेय खोपकर, अमेय कागणे, प्रणित वायकर यांनी सांभाळलेली आहे। डंका हरिनामाचा चित्रपट मराठीत नव्हे तर हिंदी, तेलुगू, तामिळ आणि कन्नड भाषेतही प्रदर्शित होणार आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये डंका हरिनामाचा या नवीन चित्रपटाचा पहिला पोस्टर रिलीज झालेला आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आणि हा चित्रपट कधी रिलीज होणार आहे त्याबद्दलही आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। युगे 28 विठेवर उभा वामांगी रखमाई दिसे दिव्य शोभा, अशा शब्दात संत नामदेव यांनी ज्याचे वर्णन केले आहे तो म्हणजे पंढरीचा विठुराया। दरवर्षी पहिल्या पावसासोबत वारकऱ्यांना पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीचे वेळ लागते। आजवर अनेक चित्रपटातून विठू माऊलीचे दर्शन तसे माऊली प्रती असलेले श्रद्धाचे यथार्थ दर्शन करण्यात आलेले आहे। यंदाही टाळ मृदुंग आणि हरिनामाचा गजर करत डंका हरिनामाचा हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झालेले आहे। डंका हरिनामाचा या नवीन चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे। या पोस्टरवर एक विठुरायाची मूर्ती पाहायला मिळत आहे। या मूर्तीवर लाल रंगाचा कपडा गुंडाळलेला असून ती झाकलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहे। ही मूर्ती अशी का आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे। याचे गुपित येत्या 19 जुलैला उघडणार आहे। रुद्र एंटरटेनमेंट स्टुडिओज आणि गणराज स्टुडिओज प्रस्तुत डंका हरिनामाचा हा मराठी चित्रपट 19 जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटात सयाजी शिंदे, अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षया गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, कबीर सिंग, महेश जाधव अशा कलाकार दिसणार आहे। हा चित्रपट पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे। या चित्रपटाची निर्मिती रवींद्र फड हे करत आहे। ते स्वतः वारकरी संप्रदायातील असून विठ्ठलाच्या भक्तीपोटी त्यांनी हा चित्रपट विठुरायाला भक्तिभावाने समर्पित केलेला आहे। अमोल कागणे फिल्मास्टर स्टुडिओच्या वतीने या चित्रपटाचे वितरणाची जबाबदारी फिल्मास्टर या स्टुडिओज अमेय खोपकर, अमेय कागणे, प्रणित वायकर यांनी सांभाळलेली आहे। डंका हरिनामाचा चित्रपट मराठीत नव्हे तर हिंदी, तेलुगू, तामिळ आणि कन्नड भाषेतही प्रदर्शित होणार आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये डंका हरिनामाचा या नवीन चित्रपटाचा पहिला पोस्टर रिलीज झालेला आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आणि हा चित्रपट कधी रिलीज होणार आहे त्याबद्दलही आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। युगे 28 विठेवर उभा वामांगी रखमाई दिसे दिव्य शोभा, अशा शब्दात संत नामदेव यांनी ज्याचे वर्णन केले आहे तो म्हणजे पंढरीचा विठुराया। दरवर्षी पहिल्या पावसासोबत वारकऱ्यांना पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीचे वेळ लागते। आजवर अनेक चित्रपटातून विठू माऊलीचे दर्शन तसे माऊली प्रती असलेले श्रद्धाचे यथार्थ दर्शन करण्यात आलेले आहे। यंदाही टाळ मृदुंग आणि हरिनामाचा गजर करत डंका हरिनामाचा हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झालेले आहे। डंका हरिनामाचा या नवीन चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे। या पोस्टरवर एक विठुरायाची मूर्ती पाहायला मिळत आहे। या मूर्तीवर लाल रंगाचा कपडा गुंडाळलेला असून ती झाकलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहे। ही मूर्ती अशी का आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे। याचे गुपित
येत्या 19 जुलैला उघडणार आहे। रुद्रा एंटरटेनमेंट स्टुडिओज आणि गणराज स्टुडिओज प्रस्तुत डंका हरिनामाचा हा मराठी चित्रपट 19 जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटात सयाजी शिंदे, अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षया गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, कबीर सिंग, महेश जाधव अशा कलाकार दिसणार आहे। हा चित्रपट पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे। या चित्रपटाची निर्मिती रवींद्र फड हे करत आहे। ते स्वतः वारकरी संप्रदायातील असून विठ्ठलाच्या भक्तीपोटी त्यांनी हा चित्रपट विठुरायाला भक्तिभावाने समर्पित केलेला आहे। अमोल कागणे फिल्मास्टर स्टुडिओच्या वतीने या चित्रपटाचे वितरणाची जबाबदारी फिल्मास्टर या स्टुडिओज अमेय खोपकर, अमेय कागणे, प्रणित वायकर यांनी सांभाळलेली आहे। डंका हरिनामाचा चित्रपट मराठीत नव्हे तर हिंदी, तेलुगू, तामिळ आणि कन्नड भाषेतही प्रदर्शित होणार आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये डंका हरिनामाचा या नवीन चित्रपटाचा पहिला पोस्टर रिलीज झालेला आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आणि हा चित्रपट कधी रिलीज होणार आहे त्याबद्दलही आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। युगे 28 विठेवर उभा, वामांगी रखमाई दिसे दिव्य शोभा अशा शब्दात संत नामदेव यांनी ज्याचे वर्णन केले आहे तो म्हणजे पंढरीचा विठुराया। दरवर्षी पहिल्या पावसासोबत वारकऱ्यांना पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीचे वेळ लागते। आजवर अनेक चित्रपटातून विठू माऊलीचे दर्शन तसे माऊली प्रती असलेले श्रद्धाचे यथार्थ दर्शन करण्यात आलेले आहे। यंदाही टाळ, मृदुंग आणि हरिनामाचा गजर करत डंका हरिनामाचा हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झालेले आहे। डंका हरिनामाचा या नवीन चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे। या पोस्टरवर एक विठुरायाची मूर्ती पाहायला मिळत आहे। या मूर्तीवर लाल रंगाचा कपडा गुंडाळलेला असून ती झाकलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहे। ही मूर्ती अशी का आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे। याचे गुपित येत्या 19 जुलैला उघडणार आहे। रुद्रा एंटरटेनमेंट स्टुडिओज आणि गणराज स्टुडिओज प्रस्तुत डंका हरिनामाचा हा मराठी चित्रपट 19 जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटात सयाजी शिंदे, अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षया गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, कबीर सिंग, महेश जाधव अशा कलाकार दिसणार आहे। हा चित्रपट पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे। या चित्रपटाची निर्मिती रवींद्र फड हे करत आहे। ते स्वतः वारकरी संप्रदायातील असून विठ्ठलाच्या भक्तीपोटी त्यांनी हा चित्रपट विठुरायाला भक्तिभावाने समर्पित केलेला आहे। अमोल कागणे फिल्मास्टर स्टुडिओच्या वतीने या चित्रपटाचे वितरणाची जबाबदारी फिल्मास्टर या स्टुडिओज अमेय खोपकर, अमेय कागणे, प्रणित वायकर यांनी सांभाळलेली आहे। डंका हरिनामाचा चित्रपट मराठीत नव्हे तर हिंदी, तेलुगू, तामिळ आणि कन्नड भाषेतही प्रदर्शित होणार आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये डंका हरिनामाचा या नवीन चित्रपटाचा पहिला पोस्टर रिलीज झालेला आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आणि हा चित्रपट कधी रिलीज होणार आहे त्याबद्दलही आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। युगे 28 विठेवर उभा, वामांगी रखमाई दिसे दिव्य शोभा अशा शब्दात संत नामदेव यांनी ज्याचे वर्णन केले आहे तो म्हणजे पंढरीचा विठुराया। दरवर्षी पहिल्या पावसासोबत वारकऱ्यांना पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीचे वेळ लागते। आजवर अनेक चित्रपटातून विठू माऊलीचे दर्शन तसे माऊली प्रती असलेले श्रद्धाचे यथार्थ दर्शन करण्यात आलेले आहे। यंदाही टाळ, मृदुंग आणि हरिनामाचा गजर करत डंका हरिनामाचा हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झालेले आहे।
डंका हरी नामाचा या नवीन चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे। या पोस्टरवर एक विठुरायाची मूर्ती पाहायला मिळत आहे। या मूर्तीवर लाल रंगाचा कपडा गुंडाळलेला असून ती झाकलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहे। ही मूर्ती अशी का आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे। याचे गुपित येत्या 19 जुलैला उघडणार आहे। रुद्र एंटरटेनमेंट स्टुडिओज आणि गंधराज स्टुडिओज प्रस्तुत डंका हरिनामाचा हा मराठी चित्रपट 19 जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटात सयाजी शिंदे, अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षया गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, कबीर सिंग, महेश जाधव अशा कलाकार दिसणार आहे। हा चित्रपट पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे। या चित्रपटाची निर्मिती रवींद्र फड हे करत आहे। ते स्वतः वारकरी संप्रदायातील असून विठ्ठलाच्या भक्तीपोटी त्यांनी हा चित्रपट विठुरायाला भक्तिभावाने समर्पित केलेला आहे। अमोल कागणे फिल्मास्टर स्टुडिओच्या वतीने या चित्रपटाचे वितरणाची जबाबदारी फिल्मास्टर या स्टुडिओज अमेय खोपकर, अमेय कागणे, प्रणित वायकर यांनी सांभाळलेली आहे। डंका हरिनामाचा चित्रपट मराठीत नव्हे तर हिंदी, तेलुगू, तामिळ आणि कन्नड भाषेतही प्रदर्शित होणार आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये डंका हरिनामाचा या नवीन चित्रपटाचा पहिला पोस्टर रिलीज झालेला आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आणि हा चित्रपट कधी रिलीज होणार आहे त्याबद्दलही आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। युगे 28 विठेवर उभा वामांगी रखमाई दिसे दिव्य शोभा अशा शब्दात संत नामदेव यांनी ज्याचे वर्णन केले आहे तो म्हणजे पंढरीचा विठुराया। दरवर्षी पहिल्या पावसासोबत वारकऱ्यांना पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीचे वेळ लागते। आजवर अनेक चित्रपटातून विठू माऊलीचे दर्शन तसे माऊली प्रती असलेले श्रद्धाचे यथार्थ दर्शन करण्यात आलेले आहे। यंदाही टाळ मृदुंग आणि हरिनामाचा गजर करत डंका हरिनामाचा हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झालेले आहे। डंका हरिनामाचा या नवीन चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे। या पोस्टरवर एक विठुरायाची मूर्ती पाहायला मिळत आहे। या मूर्तीवर लाल रंगाचा कपडा गुंडाळलेला असून ती झाकलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहे। ही मूर्ती अशी का आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे। याचे गुपित येत्या 19 जुलैला उघडणार आहे। रुद्र एंटरटेनमेंट स्टुडिओज आणि गंधराज स्टुडिओज प्रस्तुत डंका हरिनामाचा हा मराठी चित्रपट 19 जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटात सयाजी शिंदे, अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षया गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, कबीर सिंग, महेश जाधव अशा कलाकार दिसणार आहे। हा चित्रपट पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे। या चित्रपटाची निर्मिती रवींद्र फड हे करत आहे। ते स्वतः वारकरी संप्रदायातील असून विठ्ठलाच्या भक्तीपोटी त्यांनी हा चित्रपट विठुरायाला भक्तिभावाने समर्पित केलेला आहे। अमोल कागणे फिल्मास्टर स्टुडिओच्या वतीने या चित्रपटाचे वितरणाची जबाबदारी फिल्मास्टर या स्टुडिओज अमेय खोपकर, अमेय कागणे, प्रणित वायकर यांनी सांभाळलेली आहे। डंका हरिनामाचा चित्रपट मराठीत नव्हे तर हिंदी, तेलुगू, तामिळ आणि कन्नड भाषेतही प्रदर्शित होणार आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये डंका हरिनामाचा या नवीन चित्रपटाचा पहिला पोस्टर रिलीज झालेला आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आणि हा चित्रपट कधी रिलीज होणार आहे त्याबद्दलही आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। युगे 28 विठेवर उभा वामांगी रखमाई दिसे दिव्य शोभा अशा शब्दात संत नामदेव यांनी ज्याचे वर्णन केले आहे तो म्हणजे पंढरीचा विठुराया। दरवर्षी पहिल्या पावसासोबत वारकऱ्यांना पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीचे वेळ लागते। आजवर अनेक चित्रपटातून विठू माऊलीचे दर्शन तसे माऊली प्रती असलेले श्रद्धाचे
यथार्थ दर्शन करण्यात आलेले आहे। यंदाही टाळ मृदुंग आणि हरिनामाचा गजर करत डंका हरिनामाचा हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झालेले आहे। डंका हरिनामाचा या नवीन चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे। या पोस्टरवर एक विठुरायाची मूर्ती पाहायला मिळत आहे। या मूर्तीवर लाल रंगाचा कपडा गुंडाळलेला असून ती झाकलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहे। ही मूर्ती अशी का आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे। याचे गुपित येत्या 19 जुलैला उघडणार आहे। रुद्रा एंटरटेनमेंट स्टुडिओज आणि गणराज स्टुडिओज प्रस्तुत डंका हरिनामाचा हा मराठी चित्रपट 19 जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटात सयाजी शिंदे, अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षया गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, कबीर सिंग, महेश जाधव अशा कलाकार दिसणार आहे। हा चित्रपट पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे। या चित्रपटाची निर्मिती रवींद्र फड हे करत आहे। ते स्वतः वारकरी संप्रदायातील असून विठ्ठलाच्या भक्तीपोटी त्यांनी हा चित्रपट विठुरायाला भक्तिभावाने समर्पित केलेला आहे। अमोल कागणे फिल्मास्टर स्टुडिओच्या वतीने या चित्रपटाचे वितरणाची जबाबदारी फिल्मास्टर या स्टुडिओज अमेय खोपकर, अमेय कागणे, प्रणित वायकर यांनी सांभाळलेली आहे। डंका हरिनामाचा चित्रपट मराठीत नव्हे तर हिंदी, तेलुगू, तामिळ आणि कन्नड भाषेतही प्रदर्शित होणार आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये डंका हरिनामाचा या नवीन चित्रपटाचा पहिला पोस्टर रिलीज झालेला आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आणि हा चित्रपट कधी रिलीज होणार आहे त्याबद्दलही आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। युगे 28 विठेवर उभा वामांगी रखमाई दिसे दिव्य शोभा अशा शब्दात संत नामदेव यांनी ज्याचे वर्णन केले आहे तो म्हणजे पंढरीचा विठुराया। दरवर्षी पहिल्या पावसासोबत वारकऱ्यांना पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीचे वेळ लागते। आजवर अनेक चित्रपटातून विठू माऊलीचे दर्शन तसे माऊली प्रती असलेले श्रद्धाचे यथार्थ दर्शन करण्यात आलेले आहे। यंदाही टाळ मृदुंग आणि हरिनामाचा गजर करत डंका हरिनामाचा हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झालेले आहे। डंका हरिनामाचा या नवीन चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे। या पोस्टरवर एक विठुरायाची मूर्ती पाहायला मिळत आहे। या मूर्तीवर लाल रंगाचा कपडा गुंडाळलेला असून ती झाकलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहे। ही मूर्ती अशी का आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे। याचे गुपित येत्या 19 जुलैला उघडणार आहे। रुद्रा एंटरटेनमेंट स्टुडिओज आणि गणराज स्टुडिओज प्रस्तुत डंका हरिनामाचा हा मराठी चित्रपट 19 जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटात सयाजी शिंदे, अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षया गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, कबीर सिंग, महेश जाधव अशा कलाकार दिसणार आहे। हा चित्रपट पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे। या चित्रपटाची निर्मिती रवींद्र फड हे करत आहे। ते स्वतः वारकरी संप्रदायातील असून विठ्ठलाच्या भक्तीपोटी त्यांनी हा चित्रपट विठुरायाला भक्तिभावाने समर्पित केलेला आहे। अमोल कागणे फिल्मास्टर स्टुडिओच्या वतीने या चित्रपटाचे वितरणाची जबाबदारी फिल्मास्टर या स्टुडिओज अमेय खोपकर, अमेय कागणे, प्रणित वायकर यांनी सांभाळलेली आहे। डंका हरिनामाचा चित्रपट मराठीत नव्हे तर हिंदी, तेलुगू, तामिळ आणि कन्नड भाषेतही प्रदर्शित होणार आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये डंका हरिनामाचा या नवीन चित्रपटाचा पहिला पोस्टर रिलीज झालेला आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आणि हा चित्रपट कधी रिलीज होणार आहे त्याबद्दलही आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। युगे 28 विठेवर उभा वामांगी रखमाई दिसे दिव्य शोभा अशा शब्दात संत नामदेव यांनी ज्याचे वर्णन केले आहे तो म्हणजे
पंढरीचा विठुराया दरवर्षी पहिल्या पावसासोबत वारकऱ्यांना पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीचे वेळ लागते। आजवर अनेक चित्रपटातून विठू माऊलीचे दर्शन तसे माऊली प्रती असलेले श्रद्धाचे यथार्थ दर्शन करण्यात आलेले आहे। यंदाही टाळ मृदुंग आणि हरिनामाचा गजर करत डंका हरिनामाचा हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झालेले आहे। डंका हरिनामाचा या नवीन चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे। या पोस्टरवर एक विठुरायाची मूर्ती पाहायला मिळत आहे। या मूर्तीवर लाल रंगाचा कपडा गुंडाळलेला असून ती झाकलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहे। ही मूर्ती अशी का आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे। याचे गुपित येत्या 19 जुलैला उघडणार आहे। रुद्रा एंटरटेनमेंट स्टुडिओज आणि गणराज स्टुडिओज प्रस्तुत डंका हरिनामाचा हा मराठी चित्रपट 19 जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटात सयाजी शिंदे, अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षय गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, कबीर सिंग, महेश जाधव अशा कलाकार दिसणार आहे। हा चित्रपट पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे। या चित्रपटाची निर्मिती रवींद्र फड हे करत आहे। ते स्वतः वारकरी संप्रदायातील असून विठ्ठलाच्या भक्तीपोटी त्यांनी हा चित्रपट विठुरायाला भक्तिभावाने समर्पित केलेला आहे। अमोल कागणे फिल्मास्टर स्टुडिओच्या वतीने या चित्रपटाचे वितरणाची जबाबदारी फिल्मास्टर या स्टुडिओज अमेय खोपकर, अमेय कागणे, प्रणित वायकर यांनी सांभाळलेली आहे। डंका हरिनामाचा चित्रपट मराठीत नव्हे तर हिंदी, तेलुगू, तामिळ आणि कन्नड भाषेतही प्रदर्शित होणार आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये डंका हरिनामाचा या नवीन चित्रपटाचा पहिला पोस्टर रिलीज झालेला आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आणि हा चित्रपट कधी रिलीज होणार आहे त्याबद्दलही आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। युगे 28 विठेवर उभा वामांगी रखमाई दिसे दिव्य शोभा अशा शब्दात संत नामदेव यांनी ज्याचे वर्णन केले आहे तो म्हणजे पंढरीचा विठुराया दरवर्षी पहिल्या पावसासोबत वारकऱ्यांना पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीचे वेळ लागते। आजवर अनेक चित्रपटातून विठू माऊलीचे दर्शन तसे माऊली प्रती असलेले श्रद्धाचे यथार्थ दर्शन करण्यात आलेले आहे। यंदाही टाळ मृदुंग आणि हरिनामाचा गजर करत डंका हरिनामाचा हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झालेले आहे। डंका हरिनामाचा या नवीन चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे। या पोस्टरवर एक विठुरायाची मूर्ती पाहायला मिळत आहे। या मूर्तीवर लाल रंगाचा कपडा गुंडाळलेला असून ती झाकलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहे। ही मूर्ती अशी का आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे। याचे गुपित येत्या 19 जुलैला उघडणार आहे। रुद्रा एंटरटेनमेंट स्टुडिओज आणि गणराज स्टुडिओज प्रस्तुत डंका हरिनामाचा हा मराठी चित्रपट 19 जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटात सयाजी शिंदे, अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षय गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, कबीर सिंग, महेश जाधव अशा कलाकार दिसणार आहे। हा चित्रपट पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे। या चित्रपटाची निर्मिती रवींद्र फड हे करत आहे। ते स्वतः वारकरी संप्रदायातील असून विठ्ठलाच्या भक्तीपोटी त्यांनी हा चित्रपट विठुरायाला भक्तिभावाने समर्पित केलेला आहे। अमोल कागणे फिल्मास्टर स्टुडिओच्या वतीने या चित्रपटाचे वितरणाची जबाबदारी फिल्मास्टर या स्टुडिओज अमेय खोपकर, अमेय कागणे, प्रणित वायकर यांनी सांभाळलेली आहे। डंका हरिनामाचा चित्रपट मराठीत नव्हे तर हिंदी, तेलुगू, तामिळ आणि कन्नड भाषेतही प्रदर्शित होणार आहे।